उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तदनंतर मॅन ऑफ द सिरीज करिता ट्रॉफी दिले सौजन्य केली आहे धनश्री कपिल जाधव ग्रामपंचायत सदस्य भाताने यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळाले. प्रमुख मान्यवर आणि उद्घाटन सोहळा योग्य त्या पद्धतीने पार पडला गेला आणि या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व प्रेक्षकांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप मुख्य गण आपण बघू शकतायत. व्यासपीठावरती मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. तदनंतर मैदानाच्या चहू बाजूने जे प्रेक्षक वर्ग बसलाय त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडी आयोजित गावदेवी स्पोर्ट चषक म्हातारेपाडा या मैदानाच्या वतीने आणि तदनंतर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे लाईव्ह आम्हाला बघतायत ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये महेंद्रजी गरेल यांना सुद्धा आपण बघू शकतायत. एक नितेश आहे. तदनंतर समालोचकाच्या भूमिकेमध्ये आदेश पाटील, मी गणेश शिरसाट आणि तदनंतर संजय लाखाड यांना आपण बघू शकतायत. नितोलीचा एक सुंदर आवाज. तदनंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये अक्षय गणेरी यांना सुद्धा आपण बघू शकतायत. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, नितीनजी गुळवी, तदनंतर डिजिटल ऑपरेटर श्रुतिक घरत याला आपण बघू शकतायत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पुनीत कडू यांना सुद्धा आपण बघू शकतायत. तदनंतर आमचे डीजे मॅन विशालजी पाटील यांना सुद्धा आपण योग्य त्या पद्धतीने बघू शकतायत. या स्पर्धेची मात्र करता धरता आणि येणाऱ्या 4 दिवसांमध्ये ही स्पर्धा नो डाऊट ज्या पद्धतीने म्हटलं की वरच वर चढत असताना या स्पर्धेचा स्तर आणि बोलबाला संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. लाईन थोडीशी अचूक नाही आहे. खराब लाईन आपण बघू शकतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या अंकांवर. 6 रन्स ऑन कार्ड. 6 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या. सचिन पुजाडा हा तो फलंदाज ज्याने वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिसरं षटक अर्धशतक हाताळण्याचं काम केलं. तिरंगा तिन्नेर चषकामध्ये आपण बघितलंय. सुंदर फटका आहे. बॅकफुटला जाऊन सुंदर स्क्वेअर कट. चेंडू सरळ निघून गेलाय टीप पॉइंटच्या क्षेत्रातनं. चौकार. 4 धावा. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत 10 या अंकांवर. या षटकातील जवळजवळ विचार करायचा झाला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकांवर. 3 रन्स काढ 10 धावा. गोलंदाजी मार्गावर ऋषिकेश पाटील याला आपण बघू शकता. बॅटची एज लागले. यष्टीरक्षक कुठल्याही पद्धतीची चुकी करत नाहीये. पहिला हादरा सचिन पुजाडा. एक बिग फिश बडी चाल में बस देवी. मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर, मोगऱ्याच्या फुलावर सुगंधाच्या तालावर मी सायनिक मारत जाय ग तुझ्यावर. सायनिक मारत जाय. मी सायनिक मारत जाय ग तुझ्यावर. सायनिक मारत जाय. पहिला सामना जो झाला पहिल्याच सामन्यामध्ये आपण एकंदरीत बघू शकताय 60 धाब्यांची जी भागीदारी झाली होती. खूप योग्य त्या पद्धतीने अक्षय आणि योगेश यांच्या माध्यमातून काजूपाडा स्पोर्ट्स काजूपाडा 61 धावा. एकंदरीत दुसऱ्या सामन्यामध्ये 58 धावा लागल्या आणि तिसरा
फलंदाज बाद होईल. हा बसतोय दुसरा हादरा आणि गावदेवी स्पोर्ट्स कोलुशी या संघाला. विकेटचं बदल झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास बाबर याला गावदेवी स्पोर्ट्स कोलुशी या संघाकडनं अगदी 2 गडी बाद झाले आहेत. पहिला गडी सचिन गुजाडा, ज्या सचिनने यंदाच्या हंगामामध्ये तिसरं अर्धशतक मिळवण्याचा मान मिळवला होता वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये, तो बाद झालाय. त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशेला गेलाय. नवीन फलंदाज विकास बाबर मैदानाच्या आतमध्ये आहे. सुभाषच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. खूप सुंदर पद्धतीने या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. गुरुवारच्या दिवसापासून आणि अगदी रविवारच्या दिवसापर्यंत हा प्रवास आपल्याला बघायला मिळेल. याच मैदानावर खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा हाताळल्या गेल्या आहेत. मागील काही वर्षांपासून आपण बघू शकताय ऐतिहासिक असं मैदान आहे आणि खास करून हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले आहे रवींद्र भूतग कासार यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. बॉडी लाईनला चेंडू हाताळला गेला आहे. आत्मविश्वास जास्त, विश्वास कमी बघायला मिळाला या अपीलमध्ये आणि चेंडू सरळ निघून गेलाय डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर. खऱ्या अर्थाने जो प्रवास सुरू झाला जाधवपाड्याच्या मैदानापासून आणि तिथून आज आगायत सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा बोलबाला आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुरुवातीला मी उल्लेख केला, वाडा अंतर्गत काही गावं आहेत, त्यानंतर भिवंडी अंतर्गत काही गावं आहेत, आपल्या वसई तालुक्यातील काही गावं आहेत आणि 3 तालुके एकत्र मिळून आता आपण बघू शकतात 120 गावांपेक्षा आणि 120 गावांमधून आपण बघू शकतात 120 संघ मात्र खेळत असताना या वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रत्येक आयोजकांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात की इथे मात्र प्रत्येक संघाला कशा पद्धतीने संधी मिळेल. आणि की जवळजवळ या 4 दिवसांमध्ये 48 संघांना खेळताना आपण बघणार आहोत. लाईनला हाताळला गेला ऑन साईडला सुंदर हिट द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, गेट इट वन बाउंस, 4 रन, 4 धावा, चौकार. चौकार मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत बोर्डवर 20 या अंकांवर 20 रन्स ऑन कार्ड. पॉवर प्लेचं बंधन आणले. पॉवर प्लेच्या बंधनानंतर आपण बघू शकताय 6 क्षेत्ररक्षक 28 सर्कलच्या बाहेर जात असताना जी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे त्या नियमावली अंतर्गतच ही स्पर्धा हाताळली जाते. सबटेटचा परिपूर्ण उपयोग केला जातोय. चेंडू निघून जातोय. शॉर्ट पॉईंटच्या रिझल्टमध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 19 या अंकांवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेक करायची झाली तर नक्कीच डीप कव्हरच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. त्यानंतर लवकरच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लवकरच्या रिझर्व्हमध्ये ऋषिकेश याला आपण बघू शकतायत. वाईट इज नाऊट रिझन आहे. डीप मिड विकेट आहे. डीप स्कोर लेग शॉर्ट थर्ड मॅन
आहे मिसटायमिंग स्ट्रोक मिड ऑफचा क्षेत्ररक्षक यावेळेस फ्रेममध्ये येत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केलाय आणि यावेळेस सुंदर तो चेंडू हाताळल्यानंतर कमबॅक केलाय मयूर पाटील याने आणि फलंदाज बाद फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. नवसाला पावणारी हकीला धावणारी सर्व मामल्यांची कुलस्वामिनी कारल्याची आई एकविरा माता महाराजांना धावफलक जाऊन पोहोचले. एकंदरीत स्कोर कार्डवर आतापर्यंत 31 धावा लागल्या गेल्या आहेत आणि जवळजवळ तिसरं गडी तंबूच्या आशेला जात असताना आतापर्यंत दिलीपने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. त्यानंतर आपण बघू शकता ऋषिकेश सुरुवातीला थोडासा डगमगला होता परंतु या षटकामध्ये धावा येत असताना विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्गावर साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंज ऑफ पेस केलं गेलं. आडव्या पट्टा यूज करण्याचा प्रयत्न थोडस सुरुवातीला आलेल्या फलंदाजाला ही विकेट समजण्याकरिता थोडस अवघड जाईल कारण की मातीची खेळपट्टी आहे. टणक अशी खेळपट्टी आपण बघू शकताय. योग्य त्या पद्धतीने जर तुम्ही सन्मानपूर्वक खेळले नाहीत या खेळपट्टीवर तर नक्कीच ही खेळपट्टी तुम्हाला साथ देणार नाहीये. म्हणून मातीच्या खेळपट्टीवर खरा कस लागताना नेहमीच आपण बघितलंय. साईडला पुन्हा एकदा खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपवरनं फील्ड करतील. शॉट गडाच्या रिझर्व मध्ये फील्ड केला जाईल. फेकी ऍक्युरेट नाहीये. स्क्वेअर फेकी आणि स्क्वेअर फेकीचा परिणाम दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये ही लाईफ लाईन आहे आणि 3 धावा अर्जित केल्या. तिहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 34 या अंकांवर. 34 रन्स ऑन कार्ड 34 धावा. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी नेपिवली आणि गावदेवी स्पोर्ट्स वरठापाडा विनार या दोन संघादरम्यान लढत ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. योग्य त्या पद्धतीने 10:25 मिनिटांनी श्रीफल वाढवलं गेलं. 10:43 मिनिटांनी पहिला चेंडू मार्गस्थ झाला आणि पहिला चेंडू हा डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या चेंडूवर षटकार. या स्पर्धेची रूपरेषा आपण बघू शकताय. खूप सुंदर पद्धतीने आपण बघताय स्कोर कार्डवर आतापर्यंत 34 धावा लागल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर ठेवलं जाईल. तत्पूर्वी आपण घेऊया एक डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा गावदेवी स्पोर्ट चषक हाताने पडा 2024. तीन षटकांचा खेळ झालाय. धावफलक एकंदरीत 34 या अंकांवर जाऊन स्थित झाले. 34 रन्स ऑन कार्ड. संपूर्ण आयोजक खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण म्हणू शकता की जवळजवळ एक आठवडा अगोदरच या स्पर्धेची रूपरेषा आखली केली होती. ऋतिक जिबागे यांच्या नेतृत्वाखाली आज एक पदभार सुद्धा सांभाळतायत. एक गोड व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. आज आपलं वैयक्तिक कामकाज साईडला ठेवून संपूर्ण मांदानेपाडा हे गाव एकत्रित झाले. मांदाणे हे गाव एकत्रित झाले आणि ही स्पर्धा योग्य त्या पद्धतीने हाताळली जाते मैदानाच्या आतमध्ये. फोर्थ स्पेलमध्ये शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवर विशाल पाटील या गोलंदाजाला आणलं गेलंय. आई गावदेवी बेलवाडी या संघाकडनं ऑन साईडला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे परंतु स्ट्राईक रेटचा फलंदाज मात्र हामी भरली नव्हती. कॉलिंग पूर्णपणे मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित आणि फलंदाजाच्या खेळीला लागतो या ठिकाणी पूर्णविराम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अनिल याला पण बघताय. नॉन विकेटला असं सुद्धा विकास आहे मैदानाच्या आतमध्ये आणि विकास याने सुद्धा आपण बघायचं झालं तर आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. डाऊन द लेग असं म्हणताय. नितीश बरोबर आपण बघू शकताय. वाईटचा
साईडला पुन्हा एकदा पळवलं गेले चेंडूला लंबाच्या रिझर्व्हमध्ये ऋषिकेश आहेत. एकी होईल तत्पुरी एकच धाब्यांवर सॅटिस्फाय मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. आणि एकेरी धाबेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 38 या अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड. 38 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचले 39 या अंकांवर 38. 38 या अंकांवर फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल. उलटा चेंडू आहे ऑन साईडला कन्वर्ट केला येतो त्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात परंतु दर्शक बनतील 1 धाव 4 धावा. सवकार या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं आदरणीय सन्माननीय विनायकजी गजे, सुनीलजी गरज चापल आणि त्यानंतर आपण बघू शकता गिरीशजी जाधव आणि संपूर्ण मारुती ग्रुप या ठिकाणी उपस्थित होते. आणि मारुती ग्रुप यांच्या माध्यमातून आपण बघू शकता गावदेवी स्पोर्ट्स मादारीपाडा आयोजकांच्या माध्यमातून आणि आयोजकांकरिता 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून दिले गेले. आयोजकांच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचे लाख लाख धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. फुल किंवा फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं असं योगदान देत असताना आपण बघू शकता संपूर्ण मारुती ग्रुप या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकता त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 48 अंकांवर 48 रन्स ऑन कार्ड. आणि विजयाकरिता लक्ष ठेवले 49 धावांचं. बघायचं या धावा परिपूर्ण केल्या जातील का, काय घडेल काय बिघडेल या आपण बोलूयात नाणेफेकीच्या दिशेने जिथे दोन्ही संघांचे कर्णधार चला आई गावदेवी देपिवली आणि गावदेवी स्पोर्ट्स वरटापाडा बिना दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. सुंदर पद्धतीने आपण बघू शकतायत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचं युट्यूब प्रक्षेपण नेहमीच केलं जात आहे. आणि या क्षेत्रामध्ये सांगायची गरज नाही. आज मोठमोठ्या स्पर्धा हाताळताना नेहमीच आपण पाटील नेटवर्कला बघितलंय. आणि या स्पर्धेकरिता 2 दिवस मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीचं दर्जेदार नियोजन आणि आयोजन आपल्याला बघायला मिळणार आहे. घेऊया छोटीशी विश्रांती, घेऊया एक धून आणि एक सुंदर अशा धून नंतर आपण वळणार आहोत तर टॉसच्या दिशेने जिथे आई गावदेवी देपिवली आणि गावदेवी स्पोर्ट्स वरठापाडा बिहार या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असलेल्या 12 सत्व यांच्या शुभास्ते टॉच केला जाईल. दोन संघ आपण पाहतो, एका बाजूने वरठापाडा बिहार तर एका बाजूने आई गावदेवी देपिवली. हा दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच मान्यवर आपण पाहतोय बॉल बॉक्सकडे जातात. तसेच जे साथी समालोचक आदेश पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदेश पाटील नक्कीच मुख्य मान्यवर आदरणीय सन्माननीय बाळाजी सातवी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकीकडे संघ आई गावदेवी वरठापाडा बिहार आणि दुसरीकडे आई गावदेवी स्पोर्ट्स देपिवली या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हा केला जाईल. छाप असा कॉल आहे आणि छाप असा कॉल आला आहे. नाणेफेकीचा आई गावदेवी स्पोर्ट्स देपिवली या संघाने मान्यवरांना विनंती करेल की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर जाऊन स्थापना व्हायचा आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स देपिवली या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. निर्णय असेल क्षेत्ररक्षण करायचं आहे समोरच्या संघ म्हणून यावेळेस आपण बघू शकता कितीपर्यंत धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. असे कुठले गोलंदाज आहेत आई गावदेवी स्पोर्ट्स देपिवली या संघामध्ये. एकंदरीत हे आयोजन बघायचं झालं तर आई गावदेवी स्पोर्ट्स मादारीपाडा आयोजकांबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेबद्दल. खूप छान केल्या अशा प्रतिक्रिया दिल्या. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तो जो निर्णय असता आता मनाच्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायचे का एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवणार आहे 4 षटकांमध्ये. असं कुठले फलंदाज आहेत संघांमध्ये. नक्कीच यावेळेस थोड्याशा प्रतिक्रिया नोंदवल्या तर नाणेफेकीचा कॉल झालाय. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे गावदेवी स्पोर्ट्स देपिवली या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि समोरच्या संघाला आपण बघू शकताय जिथे मात्र फलंदाजी दिलाय. बोलूयात पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे संजयची लाथाड पुन्हा एकदा सज्ज होत आहेत या इनिंगचं धावतो वर्णन करण्याकरिता.
वसईच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करून दिला गेला. एकंदरीत आपण जर संघांची संख्या जर पाहिली झाली तर या असोसिएशनमध्ये तब्बल 120 संघ खेळतात आणि हा 3 तालुक्यातील संघ असतो. 2 जिल्हे आणि 3 तालुके, एक ठाणे जिल्हा आणि एक पालघर जिल्हा. त्यानंतर आपण पाहतो वसई तालुक्यातील वसई तालुका, त्यानंतर आपण पाहतो या वाडा तालुका, त्यानंतर ठाण्यामधील भिवंडी तालुका, या 3 तालुक्यातील संघ एकत्रित आपण पाहतो 120 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो या खेळताना दिसत आहेत या असोसिएशन. या वलिया सामन्याकडे पहिल्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाज येतो जगदीश, तर फलंदाजी मार्गावर होतो आपण ऋषिकेश आणि सूरज. ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये येते. डॉक्टर फलंदाज आपण पाहतो, डॉक्टर हातातो फलंदाजाला 2 क्षेत्ररक्षक पाहतो, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट सत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतो. शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि त्याचा पहिला चेंडू आहे आपल्या आणि बॅटच्या मध्ये आदळतो, मात्र या ठिकाणी पंच ऑफस्टॉपवर दर्शवताना काही शंका नाहीये. एक धाव लागली जाते, एका चेंडूचा खेळ इथून संपन्न होतोय आणि धावफलक बदल पाहतो आपण. धावफलकावर लागल्या गेल्याचे चांगला फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक देखील तेवढंच सुंदर झालंय. एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही त्या ठिकाणी. एकेरी धाबी इथं मात्र धावफलक आपण पाहतो, धावून लागल्या जात आहेत 2 धावा. इथून लागले जाते. 2 चमचे झालाय. 250 धावांचा अपमान इथून मात्र सव्वा बाराची सरासरी मात्र डॉक्टर फलंदाज सूरज पाणी घेतो स्ट्रायकिंगवर. गोलंदाज आपण पाहतो जगदीश नाभिक, पारा केला जातोय. चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात आहे. पाहतोया क्रिकेटची लाईन टाईप आपण पाहतो या ठिकाणी यूज करताना सिंगल धुळी क्रिकेटची लाईन टाईप समजतात. रक्षक चुकी करतो, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. मात्र धरतीला अंदाज होतोय थोडस वेळ कमी होता. गोलंदाजी करू पाहिजे, चेंडूला कनेक्ट करायचं होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. थेट मात्र धरतीला दाद होते. यावेळेला सिद्धूचा कॅप खेळला गेलाय, लॉंग ऑफच्या वरून येतोय हा दणदणीत खणखणीत चौकार. यस डीजे जवळजवळ
पाटील आणि सूरज पाटील ही जोडी आपण चांगलं कार्य करताना आपल्या संघासाठी चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र आपण पाहतोय बेलगुडीचा संघ इथे चुकी केली जाते आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही येतोय दणदणीत दर्जेदार चौकार कमॉन डीजे वारंवार चुका केल्या जात आहेत क्षेत्ररक्षकाकडून निश्चितच गोलंदाजाचा पाठीचा कणा समजला जातोय क्षेत्ररक्षक मात्र इथून तोच कणा आपण पाहतो मोडताना या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षकाकडे पाहायला भेटते आपल्याला कोळीच्या संघाकडून आता मात्र इथून पुन्हा गोलंदाजाची दिशा बदलली जाते जातोय तर एकीने नवीन धावफलक पुन्हा एकदा जाऊन जातोय एक तुम्हारी तो एक हमारे असं समीकरण या ठिकाणी पाहतोय नाव संख्या मात्र एक बदल होते 20 नंबर चेंडू या ठिकाणी पंचांकडे लेग बोर्डचा अपील केलं जात आहे मात्र पंच या ठिकाणी नेक्स्टला दर्शवताना एक बायच्या स्वरूपाने आणखीन एक सिंगल होते तर एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक 21 अंकावर केला जातो का खतरा होऊ शकतोय आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतात चुकीला माफी नाही नक्की 2 धावा येतात दुहेरी धावसंख्येने मात्र धावफलक 23 अंकावर 14 चेंडू आणि इथून मात्र 26 धावेची गरज असणार आहे म्हणजे अजूनही सामना बॅलेन्सिंग असंच म्हणावं लागेल अजूनही काही घडू शकते या सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट नाही 14 चेंडू आणि 26 धावा एक रंगतदार स्थितीमध्ये सामना झाला संपन्न झालाय चेंडू या ठिकाणी पुन्हा सूरज सरासरी राखावी लागेल म्हणजे प्रति चेंडूमध्ये आता 2ची सरासरी आधी राखावी लागेल आधी सुद्धा पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाव बाद होण्याची शक्यता यास दोन्ही गाड्या एका रुलावर आणि या ठिकाणी अपघात करतो फलंदाज धावपच्या स्वरूपाने पहिला गडी बाद योच तिथे पहिला गडी या ठिकाणी बाद एक गडी देखील बाद झाला बघा इथून आता मात्र 25 धावेची गरज असणार आहे 12 चेंडू आणि 25 धावा म्हणजे अजूनही सामना संपलेला नाही कोणताही संघ विजय होऊ शकतो कारण जर
यावेळेस सारख्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तो सुपर गोलंदाजी पहिल्या चेंडूवर बाद होते फलंदाज ऋषिकेश या स्थितीत तर ऋषिकेश याला असं वाटतं की हा चेंडू बेशुद्धच्या बाहेर किती कुठल्या प्रकारची बॅड घातली नाही सरळ चेंडू या ठिकाणी स्टँडवर आढळला आणि ऋषिकेश याची खेळी संपुष्टात मैदानामध्ये एकूण मात्र 23 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता 25 धावा प्रमोद जोडी या ठिकाणी आपण पाहतोय रिझर्व मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे क्षेत्ररक्षण पाहतोय त्या ठिकाणी त्याची मात्र थोडीशी खराब होती मात्र ठिकाणी बॅकअप दिला गेला गोलंदाजाला एकच धाव होईल एकेरी धावेने धावपणे आपण पाहतोय 25 षटकार आता मात्र इथून 10 चेंडू विजय करता 24 तीन चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने आणि एक धाव खर्च केली गेली एक बडी सुपर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो चेंडू फटका फसलाय 17च्या चेंडूवर जे पाहतोय
येत आहेत तर नवीन गोलंदाज रोशन अंतिम षटक हाताळण्याकरता अंतिम षटकामध्ये डबल डबल 18 नवीन चेंडूवर गरज असणार आहे 18 चेंडू आणि 18 धावा प्रश्न जाणार नाही गोलंदाजीवर आपण पाहतोय रोशन वाईटचा इशारा मात्र आता 6 चेंडू आणि 17 धावा म्हणजे अजूनही सामना मित्रांनो संपलेला नाही व प्रेक्षणीय एक रंगतदार सामना आपण पाहतो आजच्या दिवसाचा तिसरा सामना हा निहालीमध्ये चांगली गोलंदाजी होते चांगली गोलंदाजी देखील होते पण आजचा दिवस आपण पाहतो हे मैदान खेळपट्टी जर इथे विचार करत जाल निश्चितच फलंदाजासाठी थोडीशी अनुकूल मानली जाते आणखी एक चेंडू आता मात्र एकदम चांगला चेंडू दाना बनवून घेण्याचा प्रयत्न इनपुटवर आलेला फलंदाज मात्र चेंडूनं थोडंसं शरीरापासून दूर ठेवला गेला चेंडूला आणि चेंडू विसावला गेला आणखी एक चेंडू असणार आहे थोडंसं ओळखलं गेलं आहे त्याने चेंडू थोडासा स्क्वेअर मारा आपण पाहतोय नेक्स्टच्या खूपच बाहेर आणि वाईटचा इथून मात्र 5 चेंडू आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय एष्ट्यांवर चेंडू आदळला जातोय आणखीन एक फलंदाज बाद विजय पाटील इट्स गॉन येस जोडवली येशील का नाही ग मिलाईला येशील का नाही अगं जोडवली येशील का नाही ग भेटायला येशील का नाही करू शकतो करून दाखवावं लागेल शक्य काही नाही धावाच्या स्वरूपाने बाद होतोय आणखीन एक धावाच्या स्वरूपाने फलंदाज महेश पाटील याला डगआउटच्या अस्तित्वाला थांबवलं तीन चेंडू आणि आता मात्र 16 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता मात्र इथून
समाप्त यावेळेस